नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपल्या आजच्या कॉफी विथ रिंगण या मालिकेमध्ये एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद करणार आहे. औसा तालुक्याच्या राजकारणामध्ये, शहराच्या राजकारणामध्ये गेली 25 वर्षापासून ज्यांनी आपल्या नावाचा, आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या विचाराचा दबदबा निर्माण केला, सत्तेत असो नसो, जे लोकांच्या बरोबर सातत्याने राहिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बिलकुल तोंडावर आम्ही त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे. ते आहेत औशाचे माजी नगराध्यक्ष, लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय किरणाप्पाजी उडगे यांना. किरणाप्पा, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आम्ही आपल्याला निवडणुकीच्या ऐन तोंडावर आम्ही आपल्याला आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं आताच तुमच्या पक्षाची निर्धार बैठक पार पाडून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेला आहात. किरणाप्पा, काय निर्धार झाला आजच्या बैठकीमध्ये? सर्वप्रथम सर्व रिंगण परिवाराचे, रिंगणच्या सर्व प्रेक्षकाचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि विशेष राजू पाटील साहेबाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की रिंगण कॉफी विथ रिंगणसाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. तुम्ही बोलवलात पाटील साहेब, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार. आणि आताच तुम्ही असा प्रश्न विचारला की निर्धार बैठक या ठिकाणी झाली, तर त्या निर्धार बैठकीचं काय, म्हणजे बैठक झाली पाटील साहेब. निर्धार तर भारतीय जनता पार्टीचा जो काही आज निर्धार बैठक होती, त्या बैठकीला औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि एक कार्यकर्त्यांनी एक निर्धार केला की या वेळेला भारतीय जनता पार्टी नगरपालिकेच्या सत्तेमध्ये येणार आणि नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं युतीचं या ठिकाणी झेंडा या ठिकाणी नगरपालिकेवर फडकवायचा निर्धार या ठिकाणी आज बैठकीमध्ये जवळपास 300 कार्यकर्ते होते. सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा निर्धार निश्चित केलाय. एवढंच मला या आजच्या बैठकीबद्दल सांगावं. तुम्ही युतीचा उल्लेख केला, परंतु तुमची युती औषध तुटलेली आहे. तुमच्या महायुतीमध्ये असलेला जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष अफसर शेख यांनी युती तोडून आपले उमेदवार वगैरे जाहीर केलेले आहेत आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. आम्ही, तुम्हाला आठवत असेल, माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब औशाला रेस्ट हाऊसला एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी युतीचा धर्म याच्यासाठी त्यांनी एक हात पुढे केला होता. परंतु आम्ही हे कालपर्यंत आम्ही वाट पाहत होतो आणि महाराष्ट्रात असलेल्या मित्रपक्षानं, सत्तेत असलेल्या मित्रपक्षांनी काल त्यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं की जे नैसर्गिक युती आमची शिवसेनेबरोबरची आहे, तर शिवसेनेला घेऊन भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेची निवडणुकीला समोर जाणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी, आम्ही पहिला हात पुढे केला होता, परंतु कसं असतंय, सत्तेची मस्ती, पैशाची मस्ती अशा व्यक्तींना ते साजेसं वाटलं नाही. त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्यावर आम्ही आज निर्धार बैठक निश्चित केली आणि आज बैठक घेऊन आम्ही जाहीर करून टाकलं की भाजप शिवसेना आम्ही एकत्र. तुमच्या महायुतीतल्या घटक पक्षातल्या लोकांना सत्तेची मस्ती आहे, प्रश्नच नाही. तसं औसा नगरपालिकेपुरतं तरी हे म्हणायला काहीच हरकत नाही. किरणाप्पा, तुम्ही आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेना सोबत घेऊन तुम्ही लढताय, बरोबर? औषध तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काय अस्तित्व आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं? नाही बघा, अस्तित्वाचा विषय नसतो. शेवटी किती अस्तित्व कोणाचं आहे हे आपण नाही ठरवू शकत, हे जनतेच्या मनातला विषय आहे. शिवसेनेचं अस्तित्व किती आहे हे आपल्याला, धनुष्यबाणाचं अस्तित्व किती आहे हे आपल्याला माहिती आहे. अनेक निवडणुकांमध्ये आपण सोबत युती म्हणून आपण या ठिकाणी निवडणुका लढलेल्या आहेत. त्याच्यामुळं शिवसेनेचं अस्तित्व कितीही असलं तरी तो आमचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे. ओके ओके. त्याच्यामुळं आम्हाला त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो. आता उद्याच्या निवडणुका, आता जे लागलेल्या निवडणुका आहेत, शहराच्या निवडणुका ह्या नेमक्या कोणाच्या नेतृत्वाखाली लढण्याचा प्रश्नच नाही. आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि औशाचे 2 टर्म माजी आमदार असलेले असे बसवराजी पाटील साहेब ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही निवडणूक आम्ही
लढवणार आहोत. अच्छा, किरण कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहात? बघा, महत्वाचे मुद्दे म्हणजे कसं आहे पाटील साहेब, सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही असा निर्धार केलाय की जर भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून आम्ही सत्तेत जर आलो तर माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना काय दिलंय की एक मूलमंत्र, स्वच्छ सुंदर सुरक्षित, हे शहर आम्हाला बनवायचं आहे. स्वच्छतेवर काम करायचंय, सुंदरतेवर या ठिकाणी काम करायचंय आणि ज्या काही गुन्ह्याच्या स्वरूपातनं घटना औसा शहरात घडत आहेत तर त्याच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी आम्हाला काम करायचंय. हा निर्धार घेऊन आम्ही या ठिकाणी या नगरपालिकेला समोर जातो. किंवा तुम्ही मधल्या काळामध्ये थोडस जनतेपासून मधल्या काळामध्ये दूर गेलेले होता किंवा तुमचे विरोधक अफसर शेख ज्या पद्धतीनं सातत्याने लोकांच्या मध्ये असतात, मला वाटतं तिथे तुम्ही कमी पडला का? मला असं वाटतंय पाटील साहेब की मी जनतेपासून दूर झालोच नाही. ओके ओके, बरं का, मी झालोच नाही. त्याचं कारण असं आहे की मला माहित आहे की आणि जनतेलाही माहित आहे किती लोक रोज माझ्या कनेक्टिंग मध्ये, माझा फ्लो रोज 200-300 लोकांचा मला येतो, त्यांचे प्रश्न असतात, मी त्या संदर्भात त्यांच्या सोबत काम करत असतो. हे मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की औसा शहरातली जी जनता आहे आणि ही जनता जे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असते, मग ते आमदार साहेबांकडे त्यांचे कामं असतील किंवा काही त्यांच्या स्तरावरचे काही कामं असतील, हा फ्लो कमी नाही झाला. राहिला विषय अफसर शेखचा तुम्ही जो म्हणताय पाटील साहेब, मला औशेकरांनी सांगावं की अफसर शेख 5 वर्ष नगराध्यक्ष असताना त्यांनी जनतेच्या संपर्कात किती होते? ते बिलकुल जनतेच्या संपर्कात फोन रिसिव्ह करत नव्हते, कोणाला भेटत नव्हते. फक्त आता निवडणुका समोर आल्यापासून त्यांचं 2 महिन्यातलं सगळं जे काही चाललंय हालचाल 2 महिन्यातली आहे आणि ते पण ह्याच्यात नसतात, बऱ्याच गोष्टी घरोघर पोहोचतात. ते लोकांच्या संपर्कात नसतात. ते काय असतात, त्यांचे जे यंत्रणा सोर्सेसच्या माध्यमातून जे काही खिरापत वाटप आहे त्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात असतात. त्यांचा फक्त फोटो जनतेपर्यंत पोहोचतो, ते नाही पोहोचत. कधी जनतेच्या समक्ष येऊन त्यांनी असं सहज असं ते संध्याकाळी 7 वाजल्यावर त्यांचा दिवस सुरू होतो. 5000 जार घरोघरी पोहोचलेत. हो, मग कसं आहे, जार मध्ये आणखीन काय काय गोष्टी, मला काय म्हणायचंय पाटील साहेब, जार पोचले, पुन्हा त्याच्यानंतर काही साड्या वाटप केल्या, काही केल्या. काम करणाऱ्या लोकांना म्हणजे जनतेला आमिष दाखवण्याचं काम आहे. बघा, जनता भोळी बाबडी असते, तुम्ही दाखवता एक आणि उद्देश एक असतो तुमचा. त्याच्यामुळं हे जार वाटप असेल, साडी वाटप असेल, हे सगळं निवडणुकीच्या पुढे येणारी स्ट्रॅटेजी आहे. आणि अशा भूलथापाला आता औसा शहरातली जनता, माझ्या आया बहिणी भूलथापाला बळी पडतील असं मला नाही वाटत. पण अफसर एक सोशल मीडियावर वारंवार असं पोस्ट करतायत, पोस्ट टाकतायत की भारतीय जनता पार्टीनं शहराचं वैभव कमी केलेलं आहे किंवा ते वैभव नष्ट करते. सांगा ना, नैसर्गिक एसटी स्टँड उचलून त्यांनी बाजूला नेलेला आहे, ठीक आहे, किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या सरकारच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये नाही. साफ खोटा आहे. मी 2 विषयावरच सांगतो. पहिला विषय आहे तुम्ही एसटी स्टँडचं म्हणता. मला सांगा, हे एसटी स्टँड औसा शहराच्या म्हणजे औसा शहराची लोकसंख्या किती होती त्यावेळेस हे एसटी स्टँड झालेलं होतं. ओके पाटील साहेब, मला इन मीन त्यावेळेला असं वाटतंय की एक 15-20 हजारापर्यंत लोकसंख्या असेल, 15-20 हजार. त्यावेळेला ह्या एसटी स्टँड या ठिकाणी जे काही तिथं सुविधा आहे ते होत्या, बरोबर आहे. आता लोकसंख्या आपली जवळपास 50 हजाराच्या घरात चालली आहे. मतदानच 32-33 हजार मतदान झाले, 50 हजाराची घरात लोकसंख्या आहे. आणि ह्या लोकसंख्येच्या दृष्टीनं जर बघायला गेलं आणि ज्या सुविधा लोकांना या ठिकाणी शहरामध्ये देण्याची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून एसटी स्टँडचा हा निर्णय झालेला आहे. आणि मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं एसटी स्टँड माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी या ठिकाणी म्हणजे जी काही त्यांचे जे महाराष्ट्र शासनाचे जे काही निकष आहेत
त्याच्यामध्ये 2 नंबर ह्याला आपल्या एसटी स्टँडला मिळालेला आहे. उलट हे आवश्यकाराचं वैभव आहे. ज्यावेळेस शासनाकडून एखादं असं शिफारस आपल्या शहरामध्ये येते की हे एसटी स्टँड जे आहे 2 नंबरचं आहे, मग एवढं ह्यांना पुळका होता तर ह्यांची सत्ता होती, ह्यांनी नगराध्यक्ष होते, ह्यांचे सगळे होते वर, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला मग ह्यांनी ह्या एसटी स्टँडला डेव्हलप करायचं होतं. आरोप करणाऱ्यावर आरोप करू नका, तुम्ही काय करता हे दाखवा ना, तुम्ही काय केलं हे सांगा. बरोबर आहे. राहिला विषय दुसरा प्रश्न तुमचा म्हणजे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत म्हणला होता. सगळ्याला माहित आहे, ह्या शहरातल्या जनतेला माहित आहे, मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असताना 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असताना त्यावेळेला महायुतीचं सरकार होतं. त्यावेळेला औषधातल्या आमच्या काही नगरसेवकांनी माकणीच्या पाणी पुरवठ्यासाठी जी पैरवी आमदार त्यावेळेला आमदार साहेब सीएम साहेबाकडं ऍज अ PSPA म्हणून काम करायचे, त्यांच्याकडं लावून धरली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक स्पेशल डिझायर असतो, त्या डिझायर अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला ह्या 51 कोटी रुपयाची योजना ह्या शहराला मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये ही मंजूर करून दिली. त्यात अफसर शेखचा काही वाटा नाही? बिलकुल नाही. अफसर शेख जर असं म्हणत असतील तर माझा अफसर शेखला हा प्रश्न आहे. अहो ज्या वेळेला ही योजना नाही सांगतो ना, ज्या वेळेला स्वतः अभिमन्यू पवार साहेबांनी ही योजना मंजूर करून आणली, त्यावेळेला तुम्ही स्वतः राष्ट्रवादीने, बसवराज पाटील त्यावेळेला तत्कालीन आमदार होते, सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसने माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांचा जाहीर सत्कार केला. ते नव्हते त्या सत्काराला? कोण नव्हते? अफसर शेख. हा ढोंगीपणा कशासाठी? म्हणजे सुलेमान शेखला ठेवायचं, राष्ट्रवादीच्या बॅनर खाली करायचं आणि त्यांनी अनुपस्थित राहायचं. दुधखुळे नाही आहेत औषधाचे लोक. औषधाच्या लोकांना सगळं पाठ आहे. आणि मग त्यांनी पुन्हा सरकार बदललं. सरकार बदलल्यावर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं, ठाकरे सरकार आलं. ठाकरे सरकारने महाराष्ट्र शासन 2014 ते 19 मध्ये जे जे निर्णय शासनाने घेतले होते सगळ्या निर्णयाला स्थगिती दिली. कोण दिली? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उपमुख्यमंत्री कोण होते? अजितदादा पवार, म्हणजे राष्ट्रवादी. बरोबर. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या, देवेंद्र भाऊंनी दिलेल्या एखाद्या योजनेला तुम्ही स्थगिती दिली आणि तुम्ही कसं म्हणू शकता की हे आमचं काम आहे म्हणून? मग सत्कार कशासाठी केला आहे? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि तेही जाहीर द्यावं, रिंगण परिवारात येऊन द्यावं, औषधाच्या जनतेला जाहीर स्टेजवरनं द्यावं. रिंगणला येत नाहीत ते, जाहीर स्टेजवरनं द्यावं. त्यांचा दुसरा एक आरोप आहे तुमच्यावर की अभिमन्यू पवारांनी शहरामध्ये विकास कामासाठी, प्रत्येक वार्डाच्या विकास कामासाठी जो काही निधी आणला, ही निधी कार्यकर्ते म्हणजे गुत्तेदारी त्या निधीतून होते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि कामही सुमार दर्जाची. आता पाटील साहेब एक सांगतो तुम्हाला, कसं असतंय, जो स्वतः भ्रष्टाचारी असतो ना तो दुसऱ्याला भ्रष्टाचारी म्हणल्याशिवाय ह्यांचा भ्रष्टाचार झाकला जात नाही, म्हणून हा आरोप करणार. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे त्यांना, किंवा तुमच्या उत्तरात मला असं म्हणायचं आहे की निवडणूक 2024 ची लागस तोपर्यंत 19 ते 24 मध्ये 19 ते 22 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं. बरोबर आहे. त्यावेळेला हे खुद्द नगराध्यक्ष होते, बहुमतानं सत्ता होती यांची. ह्यांनी काय काय त्यावेळेला करून दिवे लावलेत हे ह्यांनी पहिलं सांगावं. आणि जे कामं 90 लाखाचे 9 लाखातच कामं केले. बरोबर आहे. ह्याच्यात जो झालेला भ्रष्टाचार आहे हा झाकण्यासाठी 22 नंतर युतीचं सरकार आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ यांनी ज्यावेळेस सत्ता स्थापन केली, त्याच्यानंतर 22 ते 24 मध्ये माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी औषधाला 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणून औसा शहरातल्या प्रत्येक कुठलीही जात पात धर्म असो, हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो किंवा सगळ्या हिंदू मुस्लिम मधल्या जाती असो, ह्या सगळ्याला विकास निधी देण्याचं आज मी जाहीर या रिंगण परिवाराच्या माध्यमातून सांगतो की
एकही समाज असा नाही की ज्या समाजाला माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातून निधी नाही मिळाला. त्यांची विकास कामं, त्यांची जी मागणी होती त्या मागणीला, विकास कामाला माननीय साहेबांनी त्या फक्त 2 वर्षाच्या काळामध्ये 500 कोटीचा निधी आणून या पूर्ण शहरामधल्या समाजाला, मग ते मुस्लिम असो, दलित असो, हिंदू असो, जेही असो, ह्या सगळ्यांना न्याय द्यायचं काम माननीय आमदार अभिमन्यू पवार म्हणतात. आणि तुमचा प्रश्न असा होता की गुत्तेदारीच्या माध्यमातून, बरोबर आहे. मला या माध्यमातून असं म्हणायचंय की गुत्तेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार असं म्हणतात, फक्त ह्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी दुसऱ्याला आरोप करणे, एवढा एकच विषय, एक अजेंडा आहे. आणि आपण आरोप केल्याशिवाय तो आपलं झाकलं जाणार नाही, म्हणून हे आरोप आहेत. हे बिनबुडाचे, ह्याच्यात बिलकुल तथ्य नाही. जनतेने सांगावं की कुठं भ्रष्टाचार झालाय. विरोधी पक्षांनी सांगितलं म्हणलं तर ते राजकीय धोरण समजू शकतो आपण. म्हणून माझं असं आव्हान आहे की हे सगळं औसा शहरातली जनता जाणून आहे. अशा कुठल्याही बोलता औषधातले 3 तलावाचं त्यांनी संवर्धन केलं आणि शहराचं सौंदर्य वाढलं असं त्यांनी आता जाहीर केलं. मी तुम्हाला सांगतो, 3 तलावाचं संवर्धन केलं साहेब. मी आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या 3 तलावाचं फुटेज आहे माझ्याकडे. ह्या 3 तलावाचं फोटो चित्रीकरण आहे, फुटेज आहे. आज सद्यस्थितीला काय आहे ह्या तलावाची परिस्थिती, किंवा ती बोटिंग चालू केली ह्याची परिस्थिती, ह्याच्यावर कोणानं का तुम्ही अंकुश ठेवला नाही, का ते चालू स्थिती. फक्त हेनी तलावात एकदा उडी मारून आले की ती तलाव बंद झाला. हेनी एकदा बोटीत बसून आले आणि ह्यांचे चिरंजीव सुलेमान बोटीत बसून आले की ह्यांचं त्याच्यानंतर ते सगळं आज धुळक्यात पडलेलं आहे. 3.5 कोटी आज सांगतो पाटील साहेब, आज अशी परिस्थिती आहे की हे जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, आता माझ्याकडे व्हिडिओ आहे तो, तुम्ही लाईव्ह दाखवा म्हणलं तर मी दाखवू शकतो. आता आज एवढी वाईट परिस्थिती आहे की हे म्हणजे जेवढा काही निधी ह्याला विकास कामाला आला होता तो निधी त्या ठिकाणी असा आज कचरा कुंडी होऊन गेलेली. त्या बोटी सुद्धा आज अस्तव्यस्त पडलेल्या आहे. म्हणजे तुम्ही जे केलंय ते फक्त फोटो सेशन साठी केलंय, दुसरं काही. मुक्तेश्वर तलावासाठी त्यांनी 50 लाखाचा निधी तरतूद दिला. काय डेव्हलपमेंट झाली त्या मुक्तेश्वर तलावाच्या बाजूलाच पाटील साहेब तुमचं घर आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता स्वतः डोळ्यांनी. जनता तिथून रोज औषधाची जाते येते, स्वतः तुम्ही जाऊन तुम्ही पहा आज काय स्थिती आहे. जे ते काय कसला ट्रॅक काहीतरी म्हणले, काय करायचं, परवा काहीतरी आलं होतं त्याने, काहीच नाही तिथं आहे का ट्रॅक. फक्त काहीतरी काम दाखवणे, बिल उचलणे. आणि विशेष सांगतो, मी खूप जबाबदारीनं बोलतोय, 5 वर्षात 5 नगराध्यक्ष करायचं काम त्यांनी केलं खरं, परंतु हे जे काम या 10 महिन्यात हे काम सगळे करायचे आणि त्याच्यानंतर एखादा उपनगराध्यक्षाला नगराध्यक्ष म्हणून बसवायचं आणि सगळी बिलं त्यांच्या सहीनी करायची. याच्यात काय होईल पाटील साहेब, अफसरशे कुठं अडकणार आहे? कुठं अडकणार नाही, बरोबर आहे. याच्यात अडकणार कोण? जे नगराध्यक्ष आहेत. उद्या भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आली तर निश्चित हे सगळे झालेले भ्रष्टाचार आम्ही खणून आणि हाणून पाडू आणि जनतेसमोर उघडे पाडू. किरण, एवढा सातत्याने तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय किंवा अफसरशे खूप भ्रष्टाचारी आहे, आतापर्यंतच्या काळामध्ये एकदाही कायदेशीररित्या तुम्ही तो भ्रष्टाचार सिद्ध केला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही? बरोबर आहे पाटील साहेब. कायदेशीर आम्ही ज्या ज्या वेळेला हात घालायचा प्रयत्न केला त्या वेळेला जर नगरपालिकेचं प्रोसिडिंग बुक असेल, नगरपालिकेच्या फायली असतील, हे जर आम जनतेला या ठिकाणी जर मिळू देत नसतील तर तुम्हाला पुरावे कसे मिळणार आहेत? मी औसा शहरातल्या जनतेला आवाहन करेन या माध्यमातून की या वेळेला कसल्याही बोलतापाला बळी न पडता तुम्ही एकदा विश्वास ठेवा. हे सगळे आरोप कायदेशीर करून दाखवायचं काम मी करून दाखवतो. अफसरने भ्रष्टाचार केलाय. बघा, ह्याच्यामध्ये कसं असतंय, हा विषय तुम्ही जोपर्यंत कायद्यात सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी बोलत तोपर्यंत, बरोबर आहे. आज अशी परिस्थिती शहरामध्ये आहे की झालेली कामं आपण बघतोय. आता ते केदारनाथ मंगल कार्यालयाकडनं निलंगा विशीकडे जायचा रस्ता 60 लाखाचा, पुन्हा काय झालं तर तिथं वर प्लास्टर करावं लागलं शेवटी ब्रशनी. त्यांना सिमेंटचं पाणी फिरवावं लागलं. आम्ही चौकशी लावल्यावर, आमच्या नगरसेवकांनी चौकशी लावल्यावर ब्रशने सिमेंटचं पाणी फिरवावं लागलं.
मग हा काय, ह्याला काय म्हणायचं? शासनाची एक त्रिसदस्यीय समिती असते की एखादं काम शहरात झाल्यानंतर ते बरोबर झालं की नाही हे पाहण्यासाठी, बरोबर आहे, नगरपालिकेच्या काळात. अफसर यांचं असं म्हणणं आहे की एकाही समितीने कधीही माझ्या एकाही कामावर शहरातल्या ठपका ठेवला नाही. बरोबर आहे, ठपका नाही ठेवला, कारण आज जे काही पुरावे या माध्यमातून विरोधकांना म्हणजे आम्हाला मिळायला पाहिजे होते, ते पुरावेच मिळू दिले नाहीत. आणि ते पुराव्या अभावी आम्हाला ते त्यांच्या त्रिसदस्यीय समिती पुढे सिद्ध करता आलं नाही. मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळात जर असं घडलं की तिथं जर नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली तर निश्चित हे सगळे पुरावे आम्ही काढून समोर देऊ. आजही मला असं म्हणायचंय की नगरपालिकेचं दप्तर आजही बऱ्यापैकी नगरपालिकेत नसेल असं माझं मत आहे. ओके. औसा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद जे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे आणि या पदासाठी अफसर शेखने, तुमच्या विरोधकांनी परवीन नवाबुद्दीन शेख म्हणजे त्यांच्या भगिनी यांचं नाव घोषित केलंय, तुमचं अजून काहीच नाही. ते त्यांचा विषय आहे. ते त्यांनी काल घोषित केलं आणि आम्ही आता आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना ह्याची जी स्ट्रॅटेजी या ठिकाणी ठरवतो त्या पद्धतीनं आम्ही टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी घोषित करणारच आहे. घोषित केल्याशिवाय तर निवडणुकीला समोर जाणार नाही. आम्ही काही प्लॅनिंग, आमची काही स्ट्रॅटेजी आम्ही ठरवलंय आणि त्या पद्धतीने आम्ही आमचे उमेदवार घोषित करू. त्यांच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने घोषित करणार. किरणाप्पा, आता ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपदे राखीव आहे, त्यामुळे उपाध्यक्ष पदाला खूप महत्वाचा तिथे आलेला आहे. थेट प्रश्न, तुम्ही नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवणार का? नाही, मी माझ्या बाबतीत मी असं सांगेन की हा निर्णय हा माझा नाही. भारतीय जनता पार्टी, आपले औषधचे आमदार अभिमन्यू पवार साहेब आणि माजी मंत्री जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब यांनी जो निर्णय घेतील, जी आमची कमिटी केलेली आहे ती कमिटी जो निर्णय घेतील तो निर्णय मी माझ्यासारखा कार्यकर्ता आजच्या निर्धार बैठकीत सुद्धा मी हेच माझं मत व्यक्त केलं. माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता जी पक्ष जबाबदारी देईल ते मी पूर्ण करणार, एवढं माझं त्याच्यातलं मत आहे. आणि पक्षाला जे योग्य वाटेल ते पक्ष ठरवल आणि मी ते मला ते शिरसावंदच असणार आहे आणि मी त्या दृष्टीनं काम करणार. शहराचा सूर असा आहे की किरणाप्पा नगरपालिकेत असले पाहिजेत. नाही, ठीक आहे. आता कसं असतंय पाटील साहेब की औसा शहरातली जी जनता आहे, मी मागच्या 25-30 वर्षांपासून सातत्यानं सामान्य लोकांच्या सेवेमध्ये मी राहतो. आता 2016 ते आज 24 आहे. 2016ला मी निवडणूक हरली. 2016 ते 24 आज साधारण म्हणजे 8-8.5 वर्ष झाले असतील. मी सातत्यानं लोकांच्या कामात आहे आणि मला असं वाटतंय की काहीतरी निवडून आल्यावरच किंवा पद असल्यावरच आपण काही सेवेत असतो असं नाही. आजही माझ्याकडे तेवढाच फ्लो आहे मागच्या काळात आणि मी जनतेपासून कुठेही दूर झालो नाही. त्याच्यामुळे मला त्याचं काही पद असलं तरच काम करावं असं माझं काही हे. औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार निवडून आल्यानंतर साधारण 3-3.5-4 वर्ष तुम्ही त्यांच्यापासून दूर होता किरण? नाही, 3-3.5-4 वर्ष नाही, मी सांगतो तुम्हाला पाटील साहेब. 2019ला आमदार साहेब निवडून आले. मी 1.5 ते पावणे 2 वर्ष दूर होतो. आता कसं असते पाटील साहेब, पक्ष म्हणलं की परिवार मोठा आहे, म्हणजे परिवारातनं मग एकमेकाची अंडरस्टँडिंग होणं आणि साहेबांनी पुन्हा आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारणं, आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारून सोबत घेऊन भारतीय, असं कसं आहे साहेबाला किंवा भारतीय जनता पार्टीला, आम्ही बॉर्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बॉर्न. अजून थोडं खोला जाऊया, का दूर होता किरणाप्पा? महाराष्ट्राला जरा कळू. बिलकुल का दूर म्हणजे त्यावेळेला 2019ला माझी मागणी होती उमेदवारीची, परंतु त्यावेळेला थोडासा माझा संघर्ष झाला आणि संघर्षामुळं मला थोडस, मला एक कार्यकर्ता म्हणून माझेही काही दुःख होतं, व्यथा होती. मला ते समजून सांगण्यामध्ये वरिष्ठ असतील, सगळे असतील, याच्यात 1-1.5 वर्ष मी थोडासा नाराज राहिलो. परंतु काही माझ्या कुटुंबीय असतील, काही
पक्षाचे जबाबदार लोक असतील त्या सगळ्यांनी सांगितलं की असे प्रसंग येत असतात, फक्त ह्याला आपण सातत्यानं कामात राहिलं तर निश्चित पुढे भविष्यात योग्य संधी येत राहते. आणि विशेष आहे, मला काही संधी मिळावं म्हणून मी काम करत नाही पाटील, आज तागाय. ओके ओके. मी माझा अजेंडा स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आज माझ्यासाठी आमदार अभिमन्यू पवार हे आमचे औसा विधानसभेचे आमदार आहेत, आमचे नेते आहेत. तर निश्चित पक्ष जो अजेंडा देईल त्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे काम करायचं. अभिमन्यू पवार आणि किरणप्पा उडगे या दोघांच्या मध्ये मधल्या काळात जी काही दरी होती ते आता पूर्ण मिटले का? दोघे एकजीव झाले का? 100%. 100%. तर तुमच्या मनात काही त्यांच्या मनात नाही. मी स्पष्ट करतो तुम्हाला, कसलीही दरी नाही, कसलाही आडेविडे नाही, काय नाही. साहेबाला माहित आहे की कोणतं काम किरणप्पावर सोपवलं तर किरणप्पा हे काम यशस्वी पार पाडतील. त्याच्यामुळं ते साहेब माझ्यावर सोपवतात आणि मी त्याचे रिझल्ट साहेबाला देतो. ओके ओके, बरोबर आहे. त्याचे रिझल्ट देतो आणि त्या रिझल्ट प्रमाणे साहेबाचा माझ्यावर आणि माझा 100% साहेबावर विश्वास आहे. ह्याच्यात आता बोलणारे बोलत असतात पाटील, चर्चा करणारे करत असतात. काय ठीक आहे, ते चर्चा करणाऱ्याला लकलाभ आहे, आम्हाला त्याच्यात काही पडायचं नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय का नाही हे त्यांना माहित आहे आणि त्यांनी माझ्यावर त्यांचा 100% विश्वास आहे हे मला माहित आहे. ओके ओके. त्याच्यामुळं हे कुठं काही दरी नाही, काय 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 विषय राहिलेला. काँग्रेस पार्टीचे नेते, तत्कालीन नेते बसवराज पाटील साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आले. काय वाटतं किरणप्पा, या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आता ते भाजपाच्या परिवारात सामील त्यांना काही तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये निश्चित होईल. मी एक सांगतो पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी काय बघतो तो आपला भारतीय जनता पार्टीचा पाटील साहेबाबरोबर आलेले सगळे कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे मूळ म्हणजे 25, 30, 40 वर्षापासून, काही लोक तर 50 वर्षापासून काम करतात, ते हे कार्यकर्ते असतील. ह्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये त्या कार्यकर्त्यामधला गुण ओळखून, ओके बरोबर आहे, त्यानं कुठल्या म्हणजे उमेदवारीसाठी पात्र आहे किंवा तो कुठं विनर होऊ शकतो किंवा तो कोणती जबाबदारी पार पडू शकतो. समजा कोण प्रशासनातल्या काही गोष्टी हाताळण्यामध्ये तर त्याला ते जे कमिट्या वगैरे असतात त्याच्यातनं जबाबदारी दिली जाते किंवा काही जण उमेदवारीमधून निश्चित आज त्यांचा जनतेमध्ये तेवढा पगडा असतो म्हणून मग त्यांना त्या ठिकाणी असं काही नाही. मला असं वाटतंय की पाटील साहेब आणि पवार साहेब दोघं मिळून औसा नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, निश्चित दोघांच्या कोऑर्डिनेशननं ही निवडणुका 100% भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात येणार. ह्याच्यात मला म्हणजे मनात 100% विश्वास आहे माझ्या. तुमच्यासोबत आता शिवसेना एकनाथ शिंदेचा गट आहे. हो आहे ना. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही आता अभिमन्यू पवारांच्या नंतरचे नगरपालिकेच्या संदर्भातले तुम्ही महत्वाचे नेते आहात, शिवसेना एकनाथ शिंदेला एखाद दुसरी जागा मिळेल? निश्चित आहे, तो शिवसेनेचा तो अधिकार आहे आणि शिवसेनेनं ते मागणी पण माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्याकडे केलेली आहे. ओके ओके. पक्षाकडे केलेली आहे. त्याच्यामध्ये योग्य निर्णय करून शिवसेनेला त्यांचं म्हणजे त्यांना हक्क ते देतील, याच्यात मला काही शंका वाटत नाही पाटील. उद्याची निवडणूक खात्रीने 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकणार आहे? 100% फडकणार. मी विश्वास देतो तुम्हाला की आम्ही काही अशा वल्गना नाही करणार की 19+ आणि अमुक प्लस, ह्या वल्गना आम्ही नाही करणार. आम्हाला माहितीये की आज माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वात विकास कामावर या ठिकाणी औसेकर, औसेची जनता हे सगळेजण एकदम खुश आहेत आणि मला विश्वास आहे की माननीय साहेबांनी जे काही विजन शहरापुढे ठेवलंय त्या शहराच्या विजन मधून मला विश्वास आहे की इथे 100% नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. मग भारतीय जनता पार्टी तुमच्या पक्षामध्ये सध्या एक वाद असल्याचं ऐकायला मिळतंय की नवे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, नाही 10-20 वर्षापासून काम केलेले कार्यकर्ते, ताजे आलेले कार्यकर्ते, नाही असं काहीही नाहीये. सांगतो तुम्हाला, असं काहीही नाहीये. हे कसं असतंय,
समजा मी 31 वर्षापूर्वीपासून काम 1995-96 हो. सुरेश अप्पा कारंजेची पहिली निवडणूक जे विजवाप्पा वळसंगे आणि सुरेश अप्पा कारंजे समतानगरच्या त्या भागातनं त्या प्रभागातली वार्डातली Correct. निवडणूक होती. त्यावेळेसचा मी कार्यकर्ता आहे. हो हो जरी मी इतका जुना असलो 93 पासून आणि आज मला असं वाटतंय की समजा नवीन जरी कोण कार्यकर्ता जुडला असेल आणि माझ्यापेक्षा त्याची क्षमता चांगली असेल तर निश्चित पक्ष त्याचा विचार करणार आहे. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा हा निर्धार केला की जो विनर आहे त्याला त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला संधी मिळेल. निश्चितपणे त्याही लोकांचा असं साहेबांचं विजन आहे. किरण ओबीसी महिला यासाठी आता औसा नगरपालिकेचा अध्यक्षपद राखीव आहे. तुमच्या पक्षाकडे आता या पदासाठी किती लोक इच्छुक आहेत, काय आता मी पूर्ण अजून त्याचा आढावा घेतला नाही. कदाचित बहुतेक साहेबाकडं बऱ्याचशा मागण्या भारतीय जनता पार्टी औसा शहर मंडल आणि आमदार साहेब यांच्याकडे बऱ्याचशा मागण्या आलेल्या आहेत आणि त्या मागण्याच्या दृष्टीनं शहराच्या दृष्टीनं एक सोशल इंजिनिअरिंग सगळ्याला सोबत घेऊन ओके ओके बरं का सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या समाजाला जाती धर्माला सोबत घेऊन ह्या निवडणुकीला आम्ही पुढे जाणार आहेत. आता तो निर्णय तो कमिटी आणि साहेब ह्यांच्यामध्ये तो निर्णय होईल आणि ते सगळं साहेब डिक्लेअर करतील. ओके. आता मूळ ओबीसी म्हणजे खरंच ओबीसी असणाऱ्याला उमेदवारी मिळणार बघा मी तेच सांगतो. आता ओबीसी महिला पडल्या मूळ ओबीसी आणि हे हा विषय प्रमाणपत्र काढलेले ओबीसी फरक आहेत ना. मी काय म्हणतो आता का जर ओबीसीत गेलो असेल तर मी पण म्हणणार ना मलाही द्या. तुम्ही पात्र झाला थाकाला बरोबर आहे. मागायला पात्र झालो कायदेशीर पात्र झालो म्हणून मी जर म्हणलं की बाबा मी ओबीसी आहे मला द्या ह्याच्यावर सगळा पक्ष विचार करणार आणि हे मूळ ओबीसी हे ते आम्ही ही लढाई विकासाच्या दृष्टीनं ही लढाई करतोय. आमचा अजेंडाच विकास आहे. बरोबर आहे. आमचा अजेंडाच विकास आहे आणि ह्याच्यावर आम्ही ही लढाई करणार आहेत. त्याच्यामुळं मूळ किंवा काय नवीन आता घेतलाय का सर्टिफिकेट ह्याच्यावर न जाता पक्ष ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. पाटील साहेब किरण उटगे एकटा काय विचार करतो ह्याला महत्व नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. पक्षामध्ये खूप अभ्यासू लोक आहेत आणि सोशल इंजिनिअरिंगचा सगळा जर अभ्यास केला औसा शहराचा तर ह्याला कसं व्यवस्थित बसवता येईल हे निश्चित मान्य आमदार साहेब आणि आमची जी कमिटी आहे त्या कमिटी हे निश्चित करेल आणि ते जाहीर करतील असं मला वाटतं. ओके ओके. निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या नगरपालिकेच्या औसा शहरातल्या तमाम मतदार जनतेला भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आपलं काय आव्हान असणार आहे? बघा निवडणुकीच्या दृष्टीनं औसा शहरातल्या सर्व जनतेला नागरिकांना सगळ्या आया बहिणींना मी एवढंच आवाहन करेन पाटील साहेब की ही निवडणूक म्हणजे सरळ मी सांगतो आज नाही तो कभी नाही. ही निवडणूक खऱ्या अर्थानं औषधाचा जो विकास आहे विकासाच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आज औसा शहरातल्या जनतेला मला असं सांगायचं आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, स्थानिक मध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जर नगरपालिका भारतीय जनता पार्टीची आली तर निश्चित जो काही निधी केंद्रापासून गल्लीत येणार आहे ह्याला व्यवस्थित एक लाईन लेंथ मिळेल आणि विकास पुरुष आमदार साहेबाच्या माध्यमातून जसं 500 कोटी 2 वर्षात आले पाटील साहेब तसं मी औसा शहराच्या जनतेला या माध्यमातून मी हे सांगेन की 4 वर्ष राहिलेत आमदार साहेबाचे आणि सरकारचे. तर या 4 वर्षामध्ये 2 वर्षात 500 कोटी होऊ शकते. तर या 4 वर्षामध्ये मी औसा शहरातल्या जनतेला विश्वास देतो की 1000 कोटीचे कामं या ठिकाणी मान्य आमदार साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शहरात होतील हा माझा विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न म्हणून जनतेला माझं आव्हान आहे की अशी संधी पुन्हा येत नाही म्हणून मी अभिनय तो कभी नाही असं म्हणलो. नाहीतर काही लोक अभिनय तो कभी नाहीचा ह्याचा वेगळा अर्थ काढतात. मी ह्या दृष्टीनं अभिनय तो कभी नाही कारण औसा शहरातल्या जनतेच्या प्रेमावर भारतीय जनता पार्टीवर जे प्रेम केलं ह्या औसा शहरातल्या जनतेने सातत्यानं 6-7
5, कधी 12 नगरसेवक, कधी नगराध्यक्ष असे औशाच्या जनतेनं भाजपला दिले निवडून. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडं स्थानिक नेतृत्व एवढंच होतं. आज भारतीय जनता पार्टीच्या माग म्हणजे एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, सरकार आहे, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. त्याच्यामुळं मला औशाच्या शहराला जनतेला हा विश्वास पण द्यायचा आहे की ही संधी पुन्हा येणार नाही आणि आपल्या औशाचा विकास करण्यासाठी आपल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, आपल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी एका लाईन लेंथ मधली सरकार या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हा औशातल्या लोकांना मला सांगायचं आहे आणि शहरातल्या लोकांना एवढंही सांगायचं आहे की बऱ्याच भूलथापा आणि आमिष या माध्यमातनं बघा, जे काही भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून आम्ही लढणारे जे काही उमेदवार दिले जातील हे सगळे सामान्य कुटुंबातले, पुन्हा स्वतःच्या पायावर उभारलेले, आमच्या बापजाद्याने कधी कुठल्या संस्था, कारखानदारी ते काही की आम्ही सामान्य शेतकऱ्याचे लेकर आहेत पाटील साहेब. आणि या माध्यमातून शहरातल्या युवकांना मला असं सांगायचंय की युवकांनी उत्स्फूर्त ह्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण युवक हेच कुठल्याही विजयाचा शिल्पकार कोण असतो तर युवक असतो. त्याच्यामुळे युवकांना आवाहन करायचं की तुम्ही ह्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि ह्या विजय उत्सवामध्ये जर खरं जर कोणाचं काही योगदान ठरेल तर ते युवकाचं ठरेल. म्हणून युवकांना सुद्धा माझं या माध्यमातून आव्हान असणार आहे की तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जे काही पक्ष या ठिकाणी निर्णय देईल त्या निर्णयाच्या पाठीशी राहून आपल्या औशाला म्हणजे औशाला एक गतवैभव मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी सोबत राहावं. आणि आया बहिणींनी पण प्रत्येक गोष्टीचा विचार करून आता येणाऱ्या काळात विविध स्टेजवरनं भाषणामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्ही बोलूच, ते आव्हान आम्ही करूच. पण या माध्यमातून रिंगणच्या माध्यमातून मी एवढंच आव्हान करेन की बाबा तुम्ही सर्वांनी सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून आपला मनातला विश्वास कायम ठेवून ह्या सगळ्या उत्सवात सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या माग आशीर्वाद देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं हीच माझी औशेकरांना विनंती आहे. किरणप्पा, 1993 पासून मी आपल्याला ओळखतो आणि या 30-35 वर्षाच्या काळात मी आपल्या 5-6 मुलाखती केलेल्या आहेत. काही वर्तमानपत्रासाठी केल्यात, काही लाईव्ह पण केलेल्या आहेत. आजही तुमची मुलाखत करतोय. किरण उटगे म्हणजे एक फायर ब्रँड युवा नेतृत्व, अतिशय धाडशी, आक्रमक अशा पद्धतीची प्रतिमा आजपर्यंत आपली राहिली. आणि आज मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय तुमच्यात खूप बदल झाल्याचं मला जाणवतंय. नाही, बदल म्हणजे काय पाटील साहेब, कसं असते सांगतो. 1993 माझं वय काय होतं बरोबर आहे. तुम्ही पहिल्यांदा माझी ओळख तुमची झाली किंवा 2003 मी पहिली निवडणूक लढवली नगराध्यक्ष पदाची. त्यावेळेला माझं वय होतं वय वर्ष 26. आज माझं वय वर्ष काय, जे रमेशचं वय वर्ष आहे ते माझं वय वर्ष बरोबर आहे. तर जसं आपण युवा वर्गातनं आपण सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या सांभाळत 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 आपण पुढे वाटचाल करत असतो. ह्या वाटचालीतनं जे काही अनुभवाची शिदोरी आपल्याला या ठिकाणी मिळते, पावलोपावली आपल्याला ठेसा लागतात, त्याच्यातनं शिकावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. ठेच का लागली म्हणून डबल दगडाला लात घालण्यात मजा आहे का, उलट डबल लागल. त्याच्यापेक्षा ठेच लागू नये ह्या दृष्टीनं हा अनुभव पाठीशी घेऊन आपण जर वाटचाल करत राहिली तर निश्चित मला असं वाटतंय की माणसाला बदल हा अनुभव शिकवतो. अनुभवातनं माणूस शिकत असतो. मी आजही मला कुठलाही अन्याय अत्याचार सहन होत नाही. कोणावर जर सामान्य माणसावर जर अन्याय अत्याचार होत असेल आणि ते प्रसंगी माझ्या भावाकडनं झाला असेल तर मी भावाच्या विरोधात तुझं चूक आहे हा बोलणारा मी कार्यकर्ता आहे पाटील साहेब. आणि मला असं वाटतंय की जे भारतीय जनता पार्टी आणि परिवाराचा जे संस्कार आणि त्यातल्या त्यात
माझ्या घराण्याचे झालेले संस्कार, ह्या माध्यमातनं अनुभवातनं माणूस शिकत शिकत पुढे येतो. बऱ्याचशा गोष्टी अजून आज ही उजाडलेला दिवस मला शिकवणारच आहे, त्याची शिदोरी पण सोबत घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळं असं दिसतंय की बाबा किरणप्पा आज खूप संयम बाळगून आहेत का, निश्चित आहे. परंतु जर तुम्ही जो किरणप्पाला समजता किंवा जे आवश्यकर मानतात की बाबा हा एकदम डॅशिंग आहे, असं आहे तसं आहे किंवा आक्रमक आहे, तर मी फक्त ती योग्य वेळी योग्य ठिकाणी तेवढी आक्रमकता दाखवतो. त्याचं कारण आहे, मला कुठल्या कोणावर झालेला अन्याय सहन होत नाही, कोणावर झालेला अत्याचार सहन होत नाही, म्हणून मी ते दाखवतो. परंतु मी जास्तीत जास्त संयमानं वागायचा प्रयत्न करतोय, दिसतच आहे. तर मित्रांनो, हे होते औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री किरणप्पा उडगे. आणि पाटील साहेब, एक विनंती तुम्हाला करतो. बोला. मी तुम्हाला म्हणलो, तुम्ही एक प्रश्न मला विचारला की ते जलतरण तलाव किंवा बोटिंग, जर तुम्ही परवानगी दिली तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला आता लाईव्ह मध्ये तुमच्या म्हणजे ह्याच्यात माझ्या मोबाईल मध्ये दाखवू शकतो. तिन्ही व्हिडिओ माझ्याकडेही आहेत आणि आता भविष्यामध्ये ते जेव्हा अफसरशेख मी हे केलं असा दावा करतील तेव्हा मी त्यांना ते लाईव्ह दाखवेन. तर हे होते औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय किरणप्पा उडगे. अनेक प्रश्नांना हात घालण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आता जो परिपक्वपणा आलेला आहे, जो संयम आलाय, जी राजकीय परिपक्वता हा जो शब्द सातत्याने पुढे येतो तो आता त्यांच्या आपल्या प्रत्येक प्रश्नातून उत्तरातून समोर आलेला आहे. आणि औसा नगरपालिकेचं विजन घेऊन आता ते उद्याच्या निवडणुकीला त्यांचे नेते श्री अभिमन्यू पवार, औसाचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली त्याला सामोरे जाणार आहेत. अभिमन्यू पवार आणि किरणप्पा उडगे यांच्यामध्ये मधल्या काळात ती काही दरी निर्माण झाली होती, हा पूर्णपणे आता संपवून गेलेली आहे. दो बदन एक जान है हम, अशा पद्धतीने ही सगळी मंडळी आता काम करते आहे. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प करून आज ते रिंगणमध्ये कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. किरणप्पा, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. अनेक प्रश्नांना हात घालण्याचा मी प्रयत्न केला, त्याला आपण खूप छान उत्तरं दिली, समर्पक दिली. कुठे तुमच्यातला तो काय तो फ्लावर समजा क्या फायर होम आहे, हा जो तुमच्या बाबतीमध्ये सातत्याने मुद्दा पुढे तो काही असं दिसला नाही. अतिशय संयमानं आपण सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. मी रिंगणच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद पाटील साहेब. सर्व रिंगण परिवाराचे खूप खूप आभार. आणि या माध्यमातून रिंगण परिवाराला सुद्धा मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी ही विनंती करतो की आपण जी सत्य आहे ती तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर जर आलं तर निश्चित म्हणजे चॅनल पत्रकारिता याचा अर्थच असा आहे की सत्य समोर देणे आणि लोकांना त्या माध्यमातून दिशाहीन न होऊ देता योग्य दिशेने त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हेच तुमचं पत्रकारिता येते म्हणून काम आहे. आणि तुम्ही मला इथं बोलवलात, तुम्ही माझी दिलखुलास मुलाखत घेतलात. मीही कुठलेही प्रश्न सगळे तुमच्या प्रश्नाला योग्य मला माझ्या आता तुम्ही परिपक्व म्हणलात, धन्यवाद तुमचे. अजून परिपक्व होण्यासाठी तुम्ही बी आशीर्वाद द्यावं, आवश्यकरांनी आशीर्वाद द्यावं. संयमानं काम करेन, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करेन, एवढंच मी बोलतो. तुमच्या परिवाराचे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.